प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। एहिहीति तमाहुतया सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहन्ति प्रियां वाचमभिवदन्त्योर्चयन्त्य एष वः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः। साधनेमध्ये अंतःकरणाच्या शुद्धीच्या दृष्टीने कर्मकांडाची आणि उपासनेची जागा ठरलेली आहे की त्याच्यामुळं साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं हे गोष्ट किंवा ती जर आपण किंवा निष्काम भावने केलं तर. आता तेच जर साधन सकाम भावनेने केलं, काहीतरी हवं आहे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती ह्या लोकात परलोकात, तर त्या दृष्टीने देखील साधकाला त्याचं फळ मिळतं. पण मिळणारं फळ हे अनित्य असतं हे सांगायचं या ठिकाणी. तर शौनक नावाचे जे विद्यार्थी स्वतः गृहस्थी होते त्यांनी अग्निहोत्रावर केला आहे म्हणून त्याच्या भाषेत आधीचा भाग तुम्हाला विशद करून सांगितला. त्यात ऋषीमुनींनी देखील इंटरेस्ट घेतला कशासाठी, जसं लहान मुलाला एनकरेज करायचं तसं. पण तो मुलगा जरा थोडा मोठा झाल्यानंतर सांगावं लागतं की आता हे गोट्या खेळणं वगैरे तर बंद कर, जरा पलीकडचे त्यात. तर हळूच त्याला निर्देशन केले की असं कर्म जर आपण सकामतेने केलं, स्वर्ग कामो यजेत पुत्र कामो यजेत, असं करून आपण वेदामध्ये सांगितलं आहे. स्वर्गाची इच्छेने तुम्ही काम करा, पुत्र पाहिजे, पैसा पाहिजे, हे असं करा, मिळतं माणसाला. पण ते मिळणारं फळ ते देखील सीमित किंवा मर्यादित असतं. आणि ते कसं घेऊन जातो त्याला मिळालेलं फळ, जेव्हा हा शरीर सोडून जातोच तो जीवात्मा, तेव्हा त्याचा मोठा आदर, त्याच्याबाबत स्तुती स्तवन करत हे केलेलं कर्म त्या सूर्याच्या रश्मी म्हणजे सूर्याच्या किरणाच्या रूपाने परिणत होतात आणि त्या सूर्याच्या किरणाच्या रूपाने त्या जीवात्म्याला, पुण्यकर्म त्या जीवात्म्याला स्वर्गलोकापर्यंत घेऊन जातात. इथपर्यंत सांगितलं. प्रियां वाचम अभिवदंती अर्च्यंत्या, त्याचा आदर सत्कार करत अत्यंत प्रेमाने आदराने स्तवन करत त्या यजमानाला सूर्यरश्मी वहंती तिथे घेऊन जातात स्वर्गलोकापर्यंत. प्रश्न हा आहे की ही अवस्था देखील काही परिपूर्णतेची किंवा नित्याची शाश्वत आहे का, तो नंतर विचार करावा आवडतो. आता त्याचा विचार पुढच्या 7व्या मंत्रात त्या ठिकाणी ऋषी देत आहे की ठीक आहे, तिथपर्यंत जीवात्मा गेला की कुठे की जिथे स्वर्गाचा अधिपती इंद्र अशा ठिकाणी, म्हणजे इंद्र लोकाचा त्याला सत्संग मिळेल, त्याच्या वातावरणात राहायला मिळेल, स्वर्गासारखं सुंदर तर वातावरण मिळेल. म्हणजे आपल्या इथल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगपेक्षा ते कितीतरी अनंत पटीने ते चांगलं असलेलं. पण तेवढ्यावर देखील माणसाचा हा अपूर्णतेचा प्रश्न सुटत नाही हे सांगायचं त्याला. त्याला मर्यादा आहे. आता हे सांगण्यासाठी जरा आता थोडंसं पुढच्या पायरीत जर न्यायचं असेल साधकाला तर त्याला पुढचं निर्देशन केलं पाहिजे. म्हणून आता पुढे ही नौका आहे, नौकेचं काम काय की एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. ती देखील चांगली असेल तर कशी, त्याला जर फुटकी तुटकी नौका असेल आणि त्याला जर छिद्र असतील तर मध्ये डोहात ते बुडून जाईल. कर्म देखील मग व्यवस्थित केलं पाहिजे. नाही केलं तर त्याचे प्रत्यवाय किंवा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. प्रश्न आहे की ठीक आहे, इथपर्यंत साधकाला किंवा जीवाला त्याला म्हणतात इष्ट म्हणजे जे यज्ञागादी कर्म केलं इथे घेऊन जातात. पण ते नित्य आहे का, तर त्याचं आता निर्देशन पुढच्या याच्यात करत आहे. कारण त्या विद्यार्थ्याला त्यावेळेसची वैदिक भाषा अवगत आहे म्हणून त्याच्या भाषेत सांगत. तर पुढे म्हणत आहे ती काही कायमचं नाही, सकाम केलेलं कर्म, त्याची सकाम कर्माची निंदा करत आहे त्याने.
प्लवाहिते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोत्तमवरं येषु कर्म एतच्छ्रेयो अभिवदन्ति मूढाः जरा मृत्युं ते पुनरेवापि यन्ति। ही म्हणजे निश्चयच एते यज्ञरूपा अष्टादश प्लवाः, म्हणजे यज्ञयागाची शौनक ऋषीला माहीत होतं कसं करायचं, त्याचं करायचं म्हणजे मग त्यासाठी 18 घटक असले पाहिजे, 16 ऋत्विक आणि 2 मिस्टर अँड मिसेस, यजमान आणि त्याची मिसेस. काही ठिकाणी 3 असतात, तो कोणी ब्राह्मणाला लावून, म्हणजे असे 18 घटक त्यात लावले आहे. तर अशी अष्टादश प्लवा म्हणजे 18 घटकांनी युक्त असलेली प्लवा म्हणजे नौका. कशी आहे ती? स्थिर आहे का? अदृढा. तेव्हा नौका कशी असते? अशी डगमगते, तर ती काही दृढ नव्हे. ती देखील साधकाला किंवा त्या नौकेमध्ये विहार करणाऱ्याला तेव्हा पलीकडे घेऊन जाते की त्यात काही लिकेज नसेल. तसंच कर्मकांडरूपी नौका आहे साधकाला अंतःकरणात शुद्धीपर्यंत घेऊन जाईल. किंवा ईश्वरार्पण बुद्धीनं तुम्ही केलं असेल, समर्पण भावाने केलं असेल तर ठीक आहे, पण केवळ फक्त एका विशिष्ट फळाच्या दृष्टीने करत असाल तर तुम्हाला ती फळ मिळणार आहे, पण ते फळ देखील कसं आहे? अस्वालशीर होणार. आता ते करत असताना देखील अदृढा म्हणत असताना नौका जशी हालत असते, हेलकावे खाते, तशी जर समजा कर्म करण्यात काही चूक झाली तर आपल्या कर्माच्या फळ मिळण्यात देखील आपल्या हेलकावे बसतात. मग वाटते काहीतरी आपलं चुकलं म्हणून असं झालं. येशू कर्म. आता ह्या अष्टादशा त्याला असा घटक असलेल्या अशी स्थिर असलेली नौका येशू, ज्याच्यामध्ये अवरम कर्म. कारण आधी 2 प्रकारचं आपल्याला विद्या सांगितली होती, एक अपरा विद्या आणि दुसरी पराविद्या. अपराविद्येमध्ये सगळं येतं कर्म. तर ह्या नीच प्रकार अति कमी प्रतीची अशी उपासना हे सकाम कर्म आहे. गीतेत देखील हे सांगितलं आहे की त्या ठिकाणी बुद्धियोगापेक्षा दुरेन हेवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. की विचार करून चिंतन करणाऱ्या पद्धतीपेक्षा नुसतंच ही कर्मकांड तिची सकामताने करत असताना अवरम म्हणजे लोअर आहे, कमी प्रतीचं आहे. कारण त्याच्यातून मग सुरू होते, हे झालं तर ते येतं सुरू. जास्तीत जास्त जीवात्मा अपेक्षा करू शकतो सर्व लोकांच्या प्राप्तीची किंवा सर्वाच्या सुखाची. अवरम उत्तम म्हणजे हे आपल्या शास्त्राने सांगितलं की दिस इज लोअर, कमी प्रकारचं. किंवा जेव्हा सकामतेने केलं असेल तर. आता ये मूढा, पण कितीही लोक सांगितलं तरी ते विवेकहीन आहे, त्याला मूढ म्हटलं. एतद एव म्हणजे याच मार्गाचं कल्याण मार्गाचं संबंध करतात. पहा काही लोक शास्त्री पंडित असतात, एवढं करायला सांगतात, आणखी सांगतात मी केलं तुम्हाला खूप फळ मिळेल, आणि आपणही त्याच्या मागे लागत असतो. पण आपल्या उन्नतीच्या दृष्टीने हे खरोखर अनुकूल आहे की नाही याचा विचार त्यावेळेस आपल्याकडून होत नाही. तर ते इथे शास्त्राला सांगायचा अधिकार आहे की ते काय? एतद एव म्हणजे असंच, हेच श्रेय, हाच कल्याणाचा मार्ग आहे, हाच मुक्तीचा मार्ग आहे, हाच पूर्णत्वाचा मार्ग आहे असं समजून दे मिसअंडरस्टँड मीन्स टू बी द एंड. म्हणजे साधनाला साध्य समजतं. हे बघा नौका देखील साधन आहे ना. कधी कधी आमच्या आश्रमामध्ये कोणी येतात, कसे आले म्हणजे कारने आलो, पण कार कुठपर्यंत येते? मग मुद्दाम क्रॉस प्रश्न करायचा, नाही ह्या रूममध्ये कसे आले तुम्ही? कार तुम्ही तिथपर्यंत. तसंच हे नौका देखील उपयोगाची आहे. या किनाऱ्यापासून पण आपल्याला मंजिलपर्यंत जायचं असेल, आपल्या पुढच्या गंतव्यस्थानापर्यंत, तर ते सुटायला पाहिजे. तर आता ह्या परिपक्व आहे साधक ज्याच्याकडे आले, म्हणून त्याला सांगत आहे त्याच्या लिमिटेशनमध्ये जागा आहे. पण मूर्ख लोक म्हणजे विवेकहीन लोक यालाच श्रेय समजतात आणि त्याच्याच मागे लागतात, सगळं आयुष्य घालवतात. अच्छा, त्याचा परिणाम इथल्याही लाईफवर होतो नाही. लाईफ हिअर आफ्टर म्हणजे उद्या शरीर सुटल्यानंतर ते
पुन्हा अपि, मग वारंवार एव म्हणजे निश्चितच जरा मृत्यूम यंती, पण त्याची जन्म मरणाची प्रक्रिया सुटते का जीवात्म्याची? सुरूच राहते. जसं अलार्म केलं तसं स्नूज तसंच राहिला, आणखी 5-5 मिनिटांनी तो आवाज करतो. तसंच आहे, तसे आणखी सुरू होतं. मग परत झालं, तिथून आला, परत सुरू. तुम्ही बंद केला पाहिजे तो स्नूज ताबडतोब, नाही तर स्नूजिंग सुरू असतेच. पुनरपी जननम पुनरपी मरणम. अच्छा, गॅरंटी नाही की परत कोल्हापूरमध्ये जन्म होईल किंवा असं काही नाही. अच्छा, तेच नवरा बायको, नथिंग. दिस इज द लॉ ऑफ कर्मा, यू कॅनॉट चेंज. आणि दुसरीचं काम आहे की ते असं अडकून राहिलं, साध्या पुढची किक मारली पाहिजे त्याला. आता याचा अर्थ काही करू नये असं नाही, तर तेही नाही करायचं आणि अंतःकरणाची शुद्धी करायची नाही, डायरेक्ट झेप घ्यायचं तेही बरोबर नाही. फोटोग्राफीचं उदाहरण नेहमी देतो तुम्हाला. फोटोग्राफीत 2 कप्पे आहेत. एक बरोबर आधी ॲडजस्टमेंट बरोबर करून त्यात क्लॅरिटी असली पाहिजे तुमच्यात. अर्धवट काढलं तर राहू की तुसारखा तुमचा चेहरा येईल, ते बरोबर ते आवश्यक आहे. पण तुम्हाला जर फोटो हवा असेल तर क्लिक केली पाहिजे. त्याच्यातही 2 प्रकारच्या साधनं असतात. बहिरंग साधनं म्हणजे बाहेरचं ॲडजस्ट करायचं, अंतरंग साधनं म्हणजे आता ॲपरेचर वगैरे करायचं, आणि मग म्हणायचं इस्माईल. नेमकं त्या तुमच्या नाकावर माशी बसली असेल तर हे असं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत बीज आहे तोपर्यंत त्यातून परत वृक्षाची उत्पत्ती होत राहील. आणि त्याला काय मी हे बीज कुठेतरी भाजलं पाहिजे. आणि ते जर भाजायचं असेल वासनेची बीज, तेव्हा जळून जातं आत्मज्ञान. ते सांगायचं, पुढे लिंक लावणार आहे ती. पण छान प्रिपरेशन करे म्हणायची. जरा मृत्यू म्हणत असताना 6 प्रकारची मॉडिफिकेशन शरीराची घ्यायची. षडविकारवान हे आहे. ऑफकोर्स जन्माला आल्यानंतर एक विकार तो ऑलरेडी झाला आईच्या उदरात. पहिल्यांदा पती पत्नीचा संयोग होऊन स्त्री बीज आणि पुंबीजचा एकत्र होऊन आता गोळा तयार झाला. अस्थी दिवस गेले. जायते जन्माला आला, वर्धते ते वाढत असतं, विपरिणमते त्यात परिवर्तन चेंजेस होत असतात. कोणी बिलकुल बारका तर कोणी जाळत असतं. अपक्ष येते, होय रोगराई होते आणि एक दिवस विनश्यते. तुम्ही काहीही करा, एवढं जर तुम्हाला समजलं तर कसं जीवनाचा उपयोग करून घेतला पाहिजे हे सिन्सिअर लक्ष द्या. मग एक टोक जन्म आणि दुसरं मृत्यू बस. आणि मग त्याच्यात जरा मृत्यू म्हणत असताना हे 5ही मॉडिफिकेशन जन्माला गोळा आल्यानंतरही सुरू होत असतात. जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यती. बस. मेडिकल सायन्स इतके पुढे गेलं आहे, पण त्यांनी अजून असे काही मेडिसिन काढलं नाही की जे आपल्या शरीराला दिलं असताना अमर होऊ शकेल. आहे का कोणी डॉक्टर सांगा? त्याच्या आधी काही केलं पाहिजे जीवाने. आणि मग पुनरे वापी आणती म्हणजे परत त्यांना जसं बीज आहे परत आणखी त्याच्यातून फरटे फुटतात, परत आणखी सुरू होत असतं. याला काही एड नाही. मग आता हा नेहमीच वाद होत चालला आहे की कर्म की ज्ञान. खरं पाहिलं तर नीट समजून आपण साधनेमध्ये दोघांचा समन्वय केलं, कोऑर्डिनेशन केलं तर दोन्ही उपयुक्त आहेत. नुसतं क्लिक करू की नुसती तयारी करू. आता तयारी कर मग क्लिक करते, बरोबर आहे. नुसतंच क्लिक केली आणि आधीची तयारी केली नाही तरी ते फोटोग्राफी नाही तुझा. एक आलं लक्षात. जेवणात देखील पहिल्यांदा खिचडी शिजवून मग खा, नाही ते शिजवून खाल्लीच नाही तर काय केलं. आपण असंच कुठेतरी राहतो साधनेत. किंवा न शिजवता खाल्लं तर आधीच प्रॉब्लेम असतात पोटात. या दोन्ही मग हे अशा तरी म्हणजे निष्काम भावने तेच जर कर्म केलं, ईश्वरार्पण बुद्धीने आपण केलं असेल, म्हणून आपण संकल्पच हे करतो. ज्ञान वैराग्य भक्ती सिद्ध्यर्थम ईश्वर कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम असं तर ठीक आहे. पण त्याच्यात जर दुसरंच काहीतरी काम असून करतं तर मिळेल तुम्हाला, नाही असं नाही. पण तुमची जी उन्नती आहे पुढची, ते पूर्णत्वापर्यंत जाण्याची, ते होऊ शकत नाही पुढे सांगायचं त्यांना.
कारण असा जीवात्मा जास्तीत जास्त स्वर्गलोक किंवा ब्रह्मलोकापर्यंत जाईल, पण ब्रह्मलोकापासून देखील किंवा स्वर्गलोकापासून देखील त्याची वासना असल्यामुळं जन्म घेणे लागे. वास म्हणजे मृत्युम ते पुनरही वापी अंती, परत येतात ते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की स्वर्गापर्यंत नेणारं कर्मकांड देखील हा मुक्तीचा मार्ग होऊ शकत नाही. ते फक्त नौका होऊ शकते, ती देखील लिकेज नसेल तर. आणि म्हणून ती करत असताना देखील केअरफुली केलं पाहिजे सगळं, नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतात आपल्या फॅमिली लाईफमध्ये बाकीच्या. आपल्याला समजत असं का होतं, मग कोणीतरी सांगत बसतात. मग आपण ते ॲस्ट्रॉलॉजीकडे जातो, कोणती ग्रह दशा आहे, तो आणखी तो ग्रहवाला तर आणखी ग्रहात टाकतो. हे असं काही चाललं आहे याच्यात. लोकांना याची बैठक नसल्यामुळे गडबड करतात. आता पुढे पहा, आता असे लोक असतात जे शास्त्री पंडित आहे, सगळ्या वेदाचं अध्ययन केलेलं असतं त्यांनी, जाणीचे आहेत, वेद पाठ करत असं, पण पुढचा भाग तो कधी करत नाही. म्हणजे नुसतंच बहिरंग साधना करणार आणि अंतरंग काही करत नसेल तर कशा प्रकारची वाय दे आर ग्रोपिंग, ह्या मर्यादेच्या साखळीत का पडतात ते ऐका. आता ते म्हणून कशी धारणा असते त्यांची, त्यांना देखील अंडरस्टँडिंग किंवा जाणीव असते. तर काय त्याची धारणा आहे पहा. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः, बरोबर, स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः, जंघन्यमानाः पर्यन्ति मूढाः, अंधेनैव नियमाना यथांधाः. आता हे असे बाकीचं सगळं कर्मकांडाचं ज्ञान आहे, किती विटा करायचे, कोणतं भजन, कोणतं मंत्र म्हणायचं सगळंच माहीत असतं. त्याच्यामुळे त्याला म्हणतात आपण पंडित, शास्त्री पंडित. पण अजून आत्म्याबाबत त्याला ज्ञान झालेलं नसतं, मूळ वस्तूची काही जाणीव त्याला राहत नाही. आणि मग अविद्यायाम अंतरे वर्तमान, म्हणजे अज्ञानातच निमग्न असते रे, बिलकुल पूर्णपणे ह्या अज्ञानामध्ये डुबून गेलेले, त्याच्यातच आनंद मानणारे. कारण कर्म हे कर्म अशी लिंकच आहे, अविद्या काम आणि कर्म. अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानातून होतं कामना म्हणजे डिझायर, इच्छा, अनिच्छेचा परिणाम म्हणजे आपल्याला त्या पूर्ण करण्याला पण मागे लागतो, त्याच्या आयुष्यभर चालले असतं. आणि असं करून सगळं आयुष्य माणसाचं पूर्ण जात असतं, अनेक दिवस मरण येते त्याला. तर ह्याचा काहीही विचार न करता मागचा पुढचा ते पूर्णपणे असं रिच्युअल वगैरे भरपूर करणार. पण काय होतात, अविद्येच्या अंत आत ठेवून स्थित राहून त्यात घडून जाऊन अविद्येमध्ये असून देखील काही न जाणता ह्या तत्वाबाबत स्वयंधीरः पंडितं मन्यमानः. आम्हाला सगळं माहीत आहे, आम्ही शास्त्री आहे, पंडित आहे, सगळं असं करू धीर. कधी काही ज्ञान नाही, गुरुजनापासून काही श्रवण नाही, काही नाही करत. स्वतः ज्ञानी आणि पंडित समजणारे असे अज्ञ म्हणजे विवेकहीन लोक, त्यांना हे समजत नाही की याच्या मर्यादा काय आहे म्हणून, तिच्यातच राहतात. जसं लहान मुलाला पासून काय अपेक्षा करू शकता तुम्ही, तिच्यातच राहतो. विद्वान स्वतःला मानणारे आणि बाकीच्या टीका करतात, हे काय नुसतं वेदांतानी काय होणार आहे का असं विचार करून आपल्याला बरं वाटतं ते. असं करा तुम्ही, मग काय होईल तुम्हाला अरे चांगली स्वर्गाची प्राप्ती होईल, पैसा मिळेल, सगळं ठीक मिळतं म्हणतात. मुळा म्हणजे मूर्ख लोक, म्हणजे विवेकहीन असलेले, ह्या बाबतीत तारतम्य नाही. आत्मा अनात्मा कधी श्रवणाचे संस्कार नसतात त्याच्यावर. असे लोक बसत देखील नाही असायचे, त्यांना नाही हे चौथी वेदांत आपला विषय न म्हणतात. जंघन्यमानः पर्यंती, जंघन्य वारंवार अशा तऱ्हेचं कष्ट सहन करत वाटेल, अशा प्रकारचं त्याचा जुलूम कष्ट सहन करत आता काय करतात, चक्कर खात असतात. जंघन्यमानः पर्यंती मूढा, पर्यंती असे भटकंती करत असतात. तसा गाण्याचा बैल आहे ना तसा फिरतो. शीतला बात बेत सारा, जुंपला बैल संसारा, सवड गुलामा नसे सलामा, सदोती तुझू खांदी, आणि हरिभजनाच्या कधी न वाटणीस कधी, म्हणजे असं संतांनी देखील सांगते की हे असं काही खरंच चिंतन करतच नाही, असा चक्करमध्ये फिरतो आणि त्याला त्याच्यातच बरं वाटतं.
जंघन्य माना म्हणजे वारंवार असं जसा घाण्याचा बैल फिरावा तसं तो फिरत असतो. परत जन्म, परत वासना, परत कर्म, परत वासना वृद्धीत कार्यम, कार्यवृद्ध्याचं वासना, वासना वाढत गेल्या परत कर्म, आणि कर्म ते पूर्ण करायचे परत जन्म, परत वासना, परत जन्म, चालला तो चक्कर. कारण त्याला हे मोक्षाचं किंवा ज्ञानाचं काही बिलकुल गंधच नसतो अशा लोकांना. आणि असलं तर ती फिरेकणार सुद्धा नाही, नको बाबा विषय आपला नाही. पर्यंती म्हणजे जसे होते तसेच भटकंती करत असतात तिथून. जसं ते शुकर नलिका न्यायनं, तसा एखादा पोपट त्या नलिकेला पडतो तसाच फिरत असतो त्याला. आणि यांची भूमिका कशी असते, अंधे नैव नियमाना यथांधा. एखाद्या अंधायाने माणसाने दुसऱ्या अंधायाला घेऊन जावं, दुसऱ्याला बाकी त्याला असेच असतात सगळे लोक अंधे डोकी करा वाहून जातं तेवढे, हे करा ते करा. जे मुख्य काय त्यालाच माहीत नाही, संस्कार तर तो कशाला सांगणार ज्ञानाच्या गोष्टी. म्हणजे ह्याची आवश्यकता नाहीच नव्हे, पण दुधाचं आपल्याला आणायचं असेल तर दुधाची बॉटल आवश्यक आहे, पण दुधाच्या बॉटलला दूध समजायचं म्हणजे आता काय अर्थ आहे. मीन्स इज मिसअंडरस्टूड टू बी द एंड. बस की साधनाला साध्य समजतात आणि तिथे थांबवतात सगळ्यांना ते, का त्यानं पुढचा मार्ग माहीत नसतो. दुसऱ्याला काय सांगतील, अंधा माणूस काय दुसऱ्याला सांगणार. अंधयाची जग सारेची आंधळी, आपण अशी डोळे दृष्टी नाही. आणि त्याला इतकं चांगलं हे ज्ञान असून तिचं भरत नाही. रोग या विषय तुल्य लागेची मिष्टान्न, तोंडाची कारणं चवी नाही. पाणी एखादं काही टायफॉईड काय झालं असेल तर, कडवट झालं असेल तर जिलेबी देखील गोड वाटत नाही त्याला. हे गोड नाही वाटत, इकडेच वाटतं. आणि मग तेवढं सांगतात हे तुम्ही करा. अज्ञानी माणसाचेच असतात की ठीक आहे बाबा पंडितांनी सांगितलं आपण करू, आपण जातो जरा सांगावं, हात पहा आपलं काय कुंडली काय असेल पहा, काही ग्रहदशा बरोबर नाही अशी वाटते. आधी ते ग्रहचक्करमध्ये लागतात आणि बस, आणि त्यांचा ग्रहाबरोबर आग्रह असतो की हे करा तुम्ही जाणार. आपण पर्यंती मूढा, हे काही समजत नाही. कारण काय अंधेन एव नियमाना यथांधा. कसे ज्ञानीपुरुष देखील आंधळ्यासारखं वागतात. ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला की त्याला माहीत असून तुमच्या आमच्याबरोबर काही कर्म करणार, काही उपासना करणार, पण आत्ती दृष्टी ज्ञानाची असते. ती कशासाठी, जसं या सुरुवातीला पहा हे केलं पाहिजे. तदेत सत्यम विमंत्रेषु तो कवे हा वदंती वगैरे सुरुवात केली. कारण तो सुरुवात आलाय कर्मकांड घेऊन, त्याला एकदम थांबवणं बरोबर नाही. हे लहान मुलाला एकदम तुम्ही त्याच्यातून, पण हळूहळू त्याला जेव्हा मॅच्युरिटी येते, तो परिपक्वता, तेव्हा तो आपण आता काय करा हा तसा. आणि यांनी विचारलेला प्रश्न तसा आहे की मेटाफिजिकल याचाही पलीकडचा प्रश्न आहे, अतीताचा प्रश्न आहे तो. तर त्याप्रमाणे यांनी घेऊन जाऊ शकणार नाही. अशा तऱ्हेनं एखाद्या त्या बायबलमध्ये देखील म्हटलंय ब्लाइंड लिडिंग द ब्लाइंड, असं करून बस अंधा म्हणून दुसऱ्याला काय सांगणार आहे. आता त्याच्याबाबतच सांगत आहे आणखी, त्याचं अधिक विवरण दुसरा मंत्र. अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिवदन्ति बालाः यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात् तीनातुराः क्षीणलोकाश्च बनते. मग त्यानंही आपलं तत्वज्ञान किंवा त्याची बुद्धिमत्ता असते, त्यानुसार काय म्हणतात ती की अविद्याया बहुधा वर्तमान. अविद्याग्रस्त असलेले, अविद्येतच राहणारे तेच सगळं संबंधाने आणि बस कर्माच्याच बाकी लागलेले. कधी ज्ञान नाही, कधी सत्संग नाही, काही ज्ञान नाही. त्याच्यात वयम कृतार्थ हा, आम्ही कृतार्थ झालो, कृतकृत्य झालो, इति अभिमन्यंती. अशा तऱ्हेचं त्यांच्या मनात अभिमान बाळगतात. ते हे असं करून होत असतं का नुसतं, आपल्याला ते पटतं ते बरोबर, कारण आपण याच लेवलवर असतो. बस ते प्राप्त करून घेतात अशा प्रकारचा अभिमन्यंती. म्हणजे त्याचा अभिमान करतात, ते सुटतच नाही. आणि कुठली गोष्ट जरा सवय झाली ना, इतकं अटॅचमेंट होतं त्याच्या बाबत की ते सुटत नाही आपल्याला. यत्कर्मिणः हा रागात तेन आतुराः
असे जे कर्मठ लोक नुसतंच कर्मकांडाला पकडून राहणारे, पुढचा टप्पा न घेणारे साध्य. रागात म्हणजे त्याच्या बाबतची अटॅचमेंट, आसक्ती असल्यामुळं. कशा दोन प्रकारची, कर्माबाबतची आसक्ती आणि कर्मफळाची आसक्ती. जसं म्हणाल कर्माचं फळ मिळत जातं तसं तसं माणूस त्याच्यात गुरफटून जातो. माशी गुड में गढ़ गई पंख लिए लपटाए, कबीराचं पुढे छान आहे. हात धुले और मुख मले, म्हणजे असं आदेत बुरी न जाय असं म्हणतं. ते गुळावर किंवा ते कसं असं मधावर जेव्हा माशी येते ना, ते कसं खायला पण होते का तिचे दोन्ही पंख तसे मन आणि बुद्धीचे पंख येते ते होतात. संपला म्हणजे खूपच त्या कबीरा म्हणजे हे वाचल्यानंतर संतात वाचा म्हणजे बोलले तर हात मळून जातात. हात मले और शिर धुले, शिर त्याच्यात तर डोकंही फसवतात त्याच्यामध्ये काढायला. त्याला इलेक्ट्रिसिटी शॉकसारखं आहे, एक दोन शॉक लागतो दुसरा हात लागतो आहे, शॉक हो शॉक. चालेल, याचं कारण शब्द फार म्हणजे रागात म्हणजे त्या एक तर कर्माबाबत आसक्ती. गीतेचं देखील सांगणं कर्म करा, फक्त आसक्ती सोडून करा. पण सूक्ष्म आहे आणि जनरली होतेच. का जसजसं आपल्याला कर्माचं फळ मिळतं आणखी तेच करत असतो माणूस. आणि ज्याच्यासाठी त्याने जन्म घेतला त्याच्याकडे त्याचं काही लक्ष राहत नाही. न प्रवेदयंती, आणि ते कशा प्रकारचं हे आत्मज्ञान वगैरे काही प्राप्त करू शकत नाही, तिथेच थांबतं. मग होतं काय बिघडलं त्यांचं पुढच्या ओळीत. क्षीण न प्रवेदयंती, हे असं सत्संग नाही, कधी ज्ञान नाही, कधी असं क्षीण लोक हा चमनते. आणि कर्मफळाचा उपभोग संपल्यानंतर ते स्वर्गलोकासारख्या अवस्थेला प्राप्त होऊन परत येतात. हे 9व्या अध्यायात तुम्हाला येणार आहे. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती. किती दिवस अमेरिकेत आणि जर्मनीत जावाने तिकीट दिल्यानंतर स्वर्गासारखं जोपर्यंत विसा येतो म्हणजे क्षीणे विसे कोल्हापूरला येते. तसं आहे ते समजलं पाहिजे की याला किती लिमिटेशन आहे. म्हणून पुढे आता 8व्या अध्यायात येणार याचा संबंध आहे. हे फार दोघांचा फार कनेक्शन आहे. 8व्या अध्यायात पुढे श्लोक आहे ना, आ ब्रह्मभुवनान लोकान पुनरावर्तिनोर्जुनो. अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचं सगळं जग हे सकामतेने केलं असेल तर त्याला पुनरावर्ती म्हणजे परत आणणार आहे जन्म मरणाच्या फेऱ्यात. ती काही मुक्त करणार नाही. पण मामोपेत्य तो कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. माम म्हणजे परमात्मानं. त्या परमात्मा स्वरूपाला जर ज्ञानाने जाणलं तर बाकी मग जन्म मरणाची प्रक्रिया नाही. हे बीज टाकलं तर परत येणार, पण बीज जर तव्यावर भाजून टाकलं मग नाही. तो तवा सापडतच नाही याला. तो यातच करतो की हे आम्हाला हे सगळं माहीत आहे, हे काही वेदांताने काही होणार नाही, आत्मज्ञान काही होते का असं त्याला स्वतः त्याला माहीत नाही, तो दुसऱ्याला काय सांगणार. म्हणून यत कर्मिणो न प्रवेदयंती रागात. यात म्हणजे कारण की बिकॉज कर्मिना हे सकाम कर्म करणारे, तेच जर निष्काम भावनी केलं ईश्वरार्पण बुद्धीने तर तुमची दिशा बदलून जाते. रागात म्हणजे विषयाबाबत आसक्ती राहील, दुसरं फळाबाबत आसक्ती. म्हणजे हेच कर्म करणार हा दुराग्रह त्याचा असतो, दुसरं काहीच करायचं एवढं केलं की झालं. आणि मग मला कर्मफळ काय मिळेल त्याच्याबाबत त्याचं लक्ष राहणार. कर्मफळाची आसक्ती, परमात्म्याची आसक्ती केली. जी कर्मफळ देतो त्याच्याकडे त्याचं लक्षच नाही. शेवट असंच होतं की न दाता को जाना लेकिन नाक दाता को नाही जाना. न तिचं वर्णन करणार आणि देणारीचंही वर्णन केलं, पण नाक ज्याने दिलं हे सगळं कर्माचं क्षेत्र दिलं तिकडे लक्षच नाही त्याचं, काही ज्ञानाची दृष्टीच नाही. ते न आतुर. आणि त्याच्यामध्ये या कारणामुळं या वारंवार दुःखाच्या गर्दीत पडलेले असे लोक परत तिथे सुखात तात्पुरतं जातात. कुठे स्वर्गापर्यंत. बस आपण नाही का थोडंसं पेन किलर घेतलं तेवढ्यात बरं वाटतं, परत सुरू होतं पेन, संपत नाही. म्हणजे दुःखाची निवृत्ती कारणासहित झाली पाहिजे. इथं दुःखाची निवृत्ती होते, पण दुःखाचं कारण अविद्या काही संपत नाही, त्याची इच्छा काही संपत नाही, मग तो पुरेत येतो इथे. जेव्हा क्षीण लोकाहा च म्हणते, मग ते अशा खालच्या अवस्थेला ते प्राप्त होतात परत जन्ममरणाच्या प्रक्रियेला. ते कसे होतात त्याचं पुढे वर्णन.
आता त्या कर्मामध्ये देखील दोन प्रकारचं पुण्य आहे, इष्ट आणि पूर्त. इष्ट म्हणजे यज्ञागादी केल्यानंतर आपल्याला अदृष्टात फळ मिळतं नंतर. तर सांगितलं मग की येही इथे या हो असं करू नये, म्हणजे जीवात्माना. आणि काही ठिकाणी तुरतदान महापुण्य म्हणतात. इथेच आपण चांगलं धर्मशाळा केली किंवा कोणाला दान दिलं, इथे आपल्याला मिळतं त्याचा लाभ. पण तरी पण मी पुण्यात्मा असा कर्तृभाव असल्यामुळे त्याला काय होत असतं, काय तो निघू शकतो ह्याच्यातून. त्या मोबाईलमध्ये एक एक्झिट काय होतच नाही या चक्रसुद्धा. पहा पुढ्यात, इष्टापूर्तम मन्यमाना वरिष्ठम नान्यत् श्रेयो वेदयन्ते प्रमूढाः नाकस्य पृष्ठे तेनु सुकृतेनु भूत्वा इमं लोकं हीनतरं वा विशन्ति. आता असे लोक काय करणार, पूर्णपणे कर्मावर आणि कर्मफळावर पूर्ण एकाग्रता करणारे, कॉन्सन्ट्रेशन करणारे, आसक्ती करणारे, त्याचं तसंच भाव असतो की दोन प्रकारचं पुण्य आहे. एक इथे दृष्टात म्हणजे इथेच आपल्याला मिळणं त्याचा फळ, आणि काही अदृष्टात म्हणजे उद्या शरीर सुटल्यानंतर जीवाला मिळणारं पुण्य, जे इथेच आपल्याला कर्माचं फळ सुख देणारं असतं, त्याला म्हणतात पूर्त. जसं आहे विहिरी बांधणं, धर्मशाळा बांधणं, दवाखाने करणं, पाणपोई लावणं, आपण लगेच इथले इथे आपल्याला एक आनंद मिळतो. हे पूर्त झालं. इष्ट म्हणजे काय, जे यज्ञ आघाती केल्यानंतर ते तुमच्या क्रेडिटला असलेले पुण्य आता सांगितल्याप्रमाणे त्या जीवात्म्याला पुण्य लोकांपर्यंत घेऊन जाणार असतं. पुण्येन पुण्यम लोकम न येते असं. म्हणजे यज्ञ आघाती हे इष्ट, त्यात श्रौत कर्म, स्मार्थ कर्म, श्रुतीनुसार असलेल्या स्मृतीनुसार काही असेल. दुसरं दानधर्म जे आपण करतो, कोणाला मदत करतो, कोणाचे गरीबाला, तर ते त्याचंही देखील आपल्याला पळत. हे दोन्ही पुण्य तर ठीक आहे, कारण पापाची माता पण पुण्याने केलीच पाहिजे, भरपूर असतं. पण तेवढ्याला सगळं समजणारे लोक, त्याचं काय होतं, यालाच सर्वोत्तम कर्म उत्तम मन्यमाना वरिष्ठम. वरिष्ठ म्हणजे हेच ग्रेट आहे, हेच श्रेष्ठ आहे, बस याच्यात आपल्याला सगळं होतं. बाकी कारण श्रुतीचं वचन आहे की नुसतं कर्माने काही मुक्ती मिळत नाही. न कर्मणा न प्रजया न धनीन त्यागी नैकी अमृतत्व मानुष. हा सिद्धांत लक्षात ठेवून सांगत आहे की कर्म यांना हे कर्मच सर्वोत्तम समजणारे, सगळ्यात उत्तम आहे असं समजणारे. अन्य श्रेय हा न वेदयन्ते, याच्यापेक्षा आणखी काही श्रेयस्कर किंवा अधिक कल्याणकारक आहे असं त्यांना वाटत नाही. तुम्ही पाहिजे कुठले शास्त्री पंडित असतात तेवढं सांगणार तुम्हाला. आता आपल्याला काही आयडिया नसते याची, आपण त्याच्या मागे लागतो. अन्य श्रेय हा न वेदयन्ते, आणि याच्याहून काही श्रेष्ठ काही नाही. आणि मग असं करताना परिणाम काय होतो, ते नाकस्य पृष्ठे सुकृते अनुभूत्वा. ते मग नाक म्हणजे आता तर नाक म्हणजे स्वर्गलोक. आता नाक शब्दात तीन असं शब्दाचे न अकम नाकम, त्यात मूळ जो शब्द आहे तो म्हणजे कम. कम म्हणजे सुखम असं करत, न प्लस अ प्लस कम, त्याचा मूळ शब्द आहे कम. कम म्हणजे सुखम. आता त्याच्यामागे अ लावला म्हणजे काय, जसं व्यक्त अ लावलं म्हणजे नकारार्थी होतो शब्द, तर आता हा अकम करा. अकम म्हणजे दुःखम, आणि परत एक निगेटिव्ह आहे न अकम म्हणजे न दुःखम. याचा अर्थ दुःखरहित अशी अवस्था आहे, पण पॉझिटिव्ह सुखाची अवस्था ती नव्हे, स्वर्गाची अवस्था. तसं आपल्या एका ध्यानाच्या अवस्थेत देखील पूर्ण मन विलीन झालं, आपण आनंदात असतो. पण ध्यान म्हणजे ज्ञान नव्हे, मी कोण आहे त्याला समजत नाही. आजकालचे लोक जातात ना 8-8 दिवस जाऊन रूममध्ये बसा असं करून, म्हणजे अशाने देखील स्वर्गासारखं सुख आपण अनुभवू शकतो. की कधी क्लोरोफॉर्म दिलं असताना तिथे दुःख राहित्य असतं, पण दुःखाचं जे कारण अविद्या ती काही संपलेली नसते. आणि म्हणून शब्द मुद्दाम स्वर्गासाठी असा तोलून वापरला ऋषींनी. म्हणजे न दुःखम अशी अवस्था प्राप्त होते, सॉरोलेस स्टेट, पेनलेस स्टेट.
का तिथे सगळी सुबत्ता असते. स्वर्गात हा देहाने घेऊन जातच नाही, म्हणून देहाचे सगळे दवाखाने सगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी नसतात. आणि त्याचं वर्णन तुम्हाला कठोपनिषदात ऐकलं आहे की यमराज जेव्हा त्याला प्रलोभन देत आहे तर म्हणे ठीक आहे, न तत्रत्वम न जरया बिभीती, तिथे मृत्यू तुझी भीती नाही कारण मी स्थूल शरीरात जात नाही, जरा किंवा म्हातारपण वगैरे नाही, कारण देह असेल तर सगळं देहाचे सगळे प्रॉब्लेम सुटतात. स्वर्गलोकात कोणत्या देहाने जातो सांगा बरं? स्थूल देहाने की सूक्ष्म देहाने? एवढं तर माहीत झालं तुम्हाला. कोणता? सूक्ष्म देह. त्याच्यामुळे स्थूल देहाचे सगळे प्रॉब्लेम नसतात. आणि म्हणून त्याला म्हणतात ते दुःखाचं राहित्य असतं त्या ठिकाणी. म्हणून नाकस्य पृष्ठे त्या स्वर्गतलावर जाऊन सुकृते अनुभूत्वा, म्हणजे पुण्याचं फळ असं सुखरूपाने भोगून खूपच चांगलं स्टँड ऑफ लिव्ह करून पण राहतात का तिथे कायम? इमम लोकम हीनतरम वा विशंती. डोक्याचा अर्थ तुम्हाला सांगितलं. लोक्यंती कर्मफलानी ती, त्या ठिकाणी कर्माचे फळ अनुभवाला मिळत असतात. त्याला इंग्रजीतून रेल्म ऑफ एक्सपिरियन्स. आपल्या जे आपण कर्म करतो त्याचे फळ मिळते लोक आहे, याला म्हणतात मनुष्य लोक. आणि आपल्या उपनिषदात प्रश्नोपनिषदात आला आहे पुण्येन पुण्यम लोकम नेती पापेन पापम लोकम उभाभ्याम मनुष्यमेव. पुण्यकर्म तुमचं प्लस असेल तर तुम्ही देवलोकापर्यंत जाता, स्वर्गलोकात जाता जीवात. पापकर्म असेल तर तो पशुपक्षी किंवा हीनयोनी किंवा नरकादी योनीशी ज्या येते असं सांगितलं आहे. पण दोन्ही जेव्हा समान होत असतात तेव्हा मनुष्य लोक आहे. आणि मनुष्य लोक का म्हटलं आहे? कारण इथूनच आपण उन्नतीचा किंवा अवनतीचा मार्ग करू शकतो, डिपेंडिंग अपॉन तुमची साधना. सो इमम लोक म्हणजे मनुष्य लोक आले. कारण कोणाला सांगितलं? मनुष्याला उद्देशून सांगितलं शास्त्र. हीनतरम वा विशंती. आणि असं नाही की एकदम मनुष्याचा जन्माला आला म्हणजे मनुष्यालाच येईल, कारण तुम्ही जसं संकल्पना करता तसं तुमची प्राप्ती होते. हीनतरम. समजा पशुसारख्या वासना असेल मरताना तर पशुचा जन्म होईल. आपण 8व्या अध्यायात जशी मती असते माणसाची तशी त्याला गती प्राप्त होते. समजा मरताना वाटतं खूप नॉनव्हेज खावं, खूप खावं, तर काय होईल त्याला? अशा येऊनच जाईल की सकाळी ब्रेकफास्टला नॉनव्हेज. आम्हाला एका व्हरायटीने विचारलं असतं, असं यायचं नाही, पण एकदा येऊन आला चुकवलं. आणि माणूस म्हातारा असल्यामुळे त्याला वाटतं की उद्या एक दिवस आपला कार्यक्रम आहे, काय होतं असं. आपलं नाही सांगितलं, दुसऱ्याचं उदाहरण देऊन सांगितलं. असं कोणी माणूस आहे की आयुष्यभर त्यांनी मांसाहार केला, नंतर बायोप्सी करत असताना काही प्रॉब्लेम निघाला, डॉक्टरने सांगितलं हे बंद करा, तर बंद केलं तात्पुरतं. त्याच्यामध्ये नॉर्मल आली तब्येत, आता ते वाचलं जात नाही. समजा मरताना त्याच्या मनात वाचणार आली कोणती? की मी मांसाहार करावा. शरीर सुटलं, इच्छा आहे, कोणत्या विणीला जाईल? बरं तुम्हीच सांगा. तुम्ही जर मेडिकल सायन्समध्ये गेले आणि शिकला तर काय व्हाल? वकील. तसं पेराल तसं उगवेल आहे ना. बीज जर बोरीचं असेल तर झाड बाबडीचं होईल म्हणा. असं त्याला तसं त्याच्या भाषेत बोला टक टक. ॲज यू सो यू रिप. इंग्रजीत बोलत होती ती. जसं पेराल तसं उगवेल. आता तुमचं तुझी इच्छा कोणती आहे? मांस खायची. मग कोणती आहे खायला मिळेल? अशी योनी की जे इकडे नाही जंगलात उपलब्ध असते. ती सकाळी ब्रेकफास्टला मांसाहार, दुपारी जेवायला लंचला मांसाहार, रात्री डिनरला मांसाहार. इटो इट. देवाचं काय चुकलं त्यात? याला म्हणतात हीनतरम विचंती. पशवादी योनी सुद्धा येते, पशुपक्ष्याच्या योनीला जाईल तो काय खरं. मग हुशार राहिलं पाहिजे की थोडा इतका मानवी देहात कबीराने इतकं कवळून सांगितलं की हा आयुष्यात जन्म फार रेअर आहे, त्याचं काय करता तुम्ही? म्हणजे हिरा मिळाला असून काचसारखं आपण डावलून द्यायचं आणि खरं हे समजलं पाहिजे आपल्याला. मग या लोकातील अथवा हीनतरम वा विशंती. काही काही लोकांनी सांगितलं जे शास्त्राचा आधार घेत नाही, एकदा तुम्ही जन्माला येतात नाही असं नाही. तर अशा तऱ्हेने हे ह्याला अर्थ आहे इष्टापूर्तना. पण त्याच्यातच राहत असतील तर आणि दुसरं काही आत्मतत्व काही जाणतच नसेल, आपल्या ते शास्त्राचं सांगणं आहे की नुसतंच कर्मकांड करत असेल पण त्याच्यावर हायर मेडिटेशन किंवा आत्मचिंतन परमात्म्याचं ज्ञान असं काही करत नसेल तर त्या जीवात मला कर्मणा पितृलोकाची प्राप्ती होते.
आणि नुसतंच उपासना करत असेल तर पण आधीचं काही कर्तव्य वगैरे करत नसेल तर विद्या देवलोक हा, पण दोघांचा समन्वय करत असेल. त्या ईशावास्य उपनिषदच आला विद्यामच अविद्यामच यस्तच वेदो. विद्या म्हणजे कर्म आणि विद्या म्हणजे हायर उपासना करून आपल्या अंतःकरणाला तिकडची जोड लावत असेल ईश्वराच्या प्राप्तीची, तर त्याचं हे सगळं कर्म इथलं संपून तो उच्च अवस्थेला प्राप्त होईल. पण इथे सुद्धा त्याची हीन अशा वासना असेल, मरताने तसंच राहिले असेल तर काय होईल? इमम लोकम, एक तर ह्या मनुष्य जन्माला येईल, नाही ते हीन तर वा विशंती, तो पशुवादी योनीमध्ये सुद्धा जाऊ शकेल. आता इथून काहीतरी आता दिशा दाखवली पाहिजे. मग साधनेचा मार्ग कोणता एवढं समजलं असेल तर कोणी साधक याच्यातून आपली उन्नती कशी होईल? यात देही आणि यात डोळा. त्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल बदलली पाहिजे त्याची. मग आपल्या पुराणात देखील यदूसारखा असा एखादा महाराज राजा होता, मुलं बाळ होते, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला, जंगलात चालला गेला. एकदम अवधूताची भेट झाली. विचार केला माझं सगळं असून मी एवढा सुखी नाही, याचं जो काही नाही, मुलं बाळ नाही, पैसा नाही, आनंदात दिसतो. विचारलं त्याला. तेव्हा त्याने सांगितलं मी हे ज्ञान घेतलं 24 गुरुपासून घेतलं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक नवीन गुरु मिळतो, शिकायला मिळतं. आणि त्यांनी असं पाहिलं की साध्या म्हणजे आकाशापासून देखील आत्मतत्वाचं म्हणजे सगळ्या साध्या गोष्टी, 2 कंकण असेल तरी भांडणं होतात, असं सगळ्या गोष्टी. पण शेवट सांगितलं की असं जर चिंतनशील असेल तर ज्ञानाने त्याची मुक्ती होते. ज्ञानादेव होतो काही बोलले. पण त्यासाठी तशा वातावरणात जरा थोडंसं जीवन स्टाईल बदलून राहिलं पाहिजे, ह्याचं पुढे सांगतात. आता इथपर्यंत सांगितलं, त्याचे लक्षात आलं की इतकं लॉजिकल आहे की त्याला नाही म्हणण्याची काही आवश्यकता नाही. पेराल ते उगवेल. आता ह्याच्याऐवजी जर वाचणं ईश्वरा प्राप्तीच्या करायचं असेल तर थोडंसं वातावरण आपल्याला वेगळं पाहिजे, सत्संगाचं, एकांताचं. तर असे जे लोक समजतात त्यांना हे समजलं आहे की याला मर्यादा आहे कर्माला, कर्मकांडाला आणि नुसतीच उपासनेला. तर याला जर थोडं हायर आयडियल जर द्यायचं असेल तर काय करतात तिचे साधक आहे ते पाहता पुढच्या याच्यात. असं लावलं करीक्षील तपश्रद्धे विपसंते अरण्ये शांता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः सूर्यद्वारेण ते विरजा प्रयान्ति यत्रामृतस्य पुरुषो ह्यव्ययात्मा. मनुष्य हा पुरुषार्थाने आपली लाईफस्टाईल जीवन पद्धती बदलू शकतो, पण केव्हा त्याच्या विचारावर जर योग्य असे संस्कार झाले तर. की ज्यालाही समजलं की हे सगळं कर्माचं फळ जे अनित्य कर्म अनित्य क्षेत्रात केलं तर फळ देखील कसं मिळेल? अनित्यच मिळेल. परमात्म तत्व नित्य आहे, परिपूर्ण आहे, त्याची प्राप्ती बाकी जर करायची असेल तर नित्याची प्राप्ती कर्मानी आणि कर्मकांडांनी होत नाही, त्याची प्राप्ती ज्ञानानेच होऊ शकते. ज्ञानाने होत असं ज्याला समजलं असेल तर इथून थोडंसं जसं रुळावून गाडी बदलते तसं थोडंसं त्यांनी दिशा दिली पाहिजे आपल्या जीवनात. हे ज्याला समजलं आहे ते कुठेतरी शांततेच्या वातावरणात जातात. पूर्वीच्या काही आश्रम देखील अरण्यात होते की हे अरण्ये तपश्रद्धे ही उपवसंती, की असे जे साधक आहे ज्याला हे समजलं आहे. दुसऱ्या उपनिषदात म्हटलं आहे तद यथेह कर्मचितो लोकाः क्षीयते तथा अमुत्र पुण्यचित्त लोकोपेक्षीयते. तसं इथे कर्माचं फळ मिळालं तर तेवढ्यापुरतंच फळ मिळतं. एक ना एक दिवस ज्याला सुरुवात आहे त्याला शेवटही आहे. ज्याला सुरुवात आहे आणि शेवट आहे त्याला नित्य म्हणायचं की अनित्य. बिगिनिंग आणि एंड आहे त्याला काय म्हणतात? फायनाईट अनित्य. जे अनादि आणि अनंत आहे ते नित्य, ते आपल्या याच्यात आहे. ते प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला नित्याची प्राप्ती होत नाही. आणि हे लॉजिक आहे, लॉ आहे की ॲज यू थिंक सो यू बिकम. अनित्याचा विचार अनित्य व्हाल, अनिश्वराचा विचार अनिश्वर व्हाल. ईश्वराचा विचार केला तर ईश्वराची प्राप्ती होईल. हे ज्याला समजलं तर तो आता इथे हुशार होतो. थोडंसं आपलं काही कधी ना काहीतरी माणसाच्या मनाला काढणं पाहिजे. म्हणून ते काय असे जे आहे ते साधक तेही निश्चितच अरण्य स्थित, वनामध्ये राहून. वनामध्ये म्हणजे वना याचा अर्थ आहे की
अरण्य, रण्य म्हणजे द्वंद्व असतं, अरण्य म्हणजे तिथे द्वंद्व राहणं नाही, अशा वातावरणात जाणार. पूर्वीच्या काही प्रत्यक्षात जंगलात जात होते. आता तुम्हाला जंगलात जायचं, एखादा आश्रम आहे, कुठे जाऊन राहा, थोडंसं ऐका, तुमची खूप बदलून जाईल जीवन. वनामध्ये राहणारे अरण्यात राहून काय करतात, नुसते राहणं नाही, नुसते डोळे बंद केले पण ध्यानच नाही केलं तर काय उपयोग झाला. मग काय करतात त्याच्याबरोबर वनात जाऊन, म्हणजे तेवढे तरी आपले प्रॉब्लेम दूर होतात. खरं ते एकांत वास आवश्यक. तप हा श्रद्धे, तपश्रद्धे म्हणजे संयम जीवन जगून ठेवून आणि श्रद्धा ठेवतात. दोन गोष्टीवर श्रद्धा असली पाहिजे, एकतर गुरुजनांचं वाक्य आणि शास्त्र. हा व्यवहारात देखील भाग आहे. मला जर ह्या मंदिरात यायचं असेल तर मोटर स्टँडवर पोलीसमॅनला विचारतो की काय जाण्याचा मार्ग कसा आहे, आणि मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ही काय अंधश्रद्धा नव्हे, पण अंधश्रद्धा म्हणणारे लोक देखील कुठेतरी श्रद्धा ठेवतात. त्यांनाही विचारा की तुझं डेट ऑफ बर्थ किती आहे, आजकाल निघाल एक टूम घ्या तुम्ही बरं फाईलवाला, तो सांगेल काय नाही तारीख. तरुण पोरगा जरा 1965 साली, वा मिडल एज. आता हे तुला कसं म्हणलं 1965 साली 23 ऑगस्ट कशावरून स्वतः होतो तुला आईवर कुठेतरी विश्वास पाहिजे आपला. मला जर माहीत नाही आणि मला जर माहिती करून घ्यायची असेल तर तो मध्ये गॅप तोडणारी जी भावना आहे त्या म्हणतात श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि दोन ठिकाणी श्रद्धा निर्मळ आहे, एक शास्त्राची वाणी आणि संतांची किंवा गुरुची वाणी, तिथे कुठेतरी पाहिजे. तर असं समजून जे कुठे राहतात अरण्ये उपसंती, अरण्यामध्ये म्हणजे जरा जिथे रण्य नाही एकांत ठिकाणी जाऊन तुम्ही घरीच एखाद्या 5 मिनिटापासून जरा विचार करा शांतते राहून. आणि तप आणि श्रद्धा. तप म्हणजे काहीतरी तापत बसायचं आणि त्रास करून घ्यायचं असं नाही. आपण आधी सांगितलं की 3 स्तरावर तप सांगितलं गीतेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. काही नाही व्यवहार असे करा की तुमच्या मनाची एनर्जी वाया न जाता वाचेल. वाचेने दुसऱ्याशी असं बोला की होणारे आपले शब्द आपल्याला त्रास देणार नाही, दुसऱ्याला त्रास देणार नाही. वाचेने तसंच मनाने असं राहा की तुमचं मन प्रसन्न राहील. हेच गीतेच सांगितलं 17व्या अध्यायात होतं. आजकाल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात, म्हणजे नुसती पर्सनॅलिटी ही पाहिजे आतलं. की असं जर असेल तुमचं कायिक वागणं, वाचिक बोलणं आणि मानसिक विचार करणं की जेणेकरून तुमची मेंटल एनर्जी सेव्ड, मनाची शक्ती आणि वाचलेली एनर्जी परमात्म्याच्या चिंतनात लावू शकतो. दोन्ही विभाग. मुलं देखील परीक्षेच्या वेळेस तपस्वी होत असतात, पाहिलं तुम्ही, ते सेन्सिटिव्ह पोरं असतात. तुम्ही टी व्हीला आपलं लक्ष नाही लावून टाकतो, बाबा माझी परीक्षा आहे ना उद्या. त्याच्या आधी सगळ्या चॅनल लावत होता, पण तू झाला तपस्वी. तो काय करतो, टी व्ही पाहत नाही, इकडे तिकडे फिरायला जात नाही, आणि बरोबर 2 प्रकारे तपश्चर्या. म्हणजे बाहेरनं मन काढणं आणि दुसरं बाहेरनं मन काढलेलं अभ्यासात लावणं. अभ्यास वैराग्याभ्याम तद्विरोधा. ती बाहेरनं मन काढल्याशिवाय लावता येत नाही. नुसतंच बाहेरनं मन काढणं अभ्यास केला नाही तरी बरोबर नाही. सो ओनली सेव्हिंग द मेंटल एनर्जी इज नॉट इनफ. की मनाची गोष्ट ती वाचलेली शक्ती प्रभूच्या चिंतनात लावा, याला म्हणतात तपस्या. तपस्या आणि त्यात उत्कृष्ट पैलू आहे ऐकाग्रम परमम तपहा. मनाची एकाग्रता करणं हे परमतप आहे. जे मनस विचलित होतो इंद्रियाच्या द्वारा ते काही एकाग्र होऊ शकत नाही. मलाही मुलं भेटतात कधी कधी शाळेचे, कॉलेजचे, सगळे सगळं होतो पण एकाग्रताच होत नाही. का होत नाही, तो तपस्याला काही करत नाही. हातात पुस्तक घेणार केमिस्ट्रीचं आणि बसणार खिडकीपाशी. पुढचं मी तुम्हाला सांगत नाही. खिडकीपाशी बसलेल्या मुलाचं लक्ष कुठं जाईल. एक तर पाहून भद्रम करणे बी नाही, शृणूयामं. मग तिथे काहीतरी नवीन सिनेमा आला आणि त्याचं ॲक्टरचं नाव सुरू होतं, राहिलं केमिस्ट्री बाजूला. म्हणजे काही जाताना दिसणार. आता हे स्वाभाविक आहे ना. नाही काय तर पुस्तक वाचता होता, छान वास येतो, पकोडे. जेव्हा खायचं ते काय केलं, नाकातून मन कुठे गेलं त्याचं, किचनमध्ये. आपल्याला तर पाहच आहे. तर त्याला की करण्यासाठी वातावरणाची आवश्यकता आहे. म्हणून जर आश्रमात येतात, बसतात आणि ते वाचेनं म्हणून राहतात की ठीक आहे आता फालतूपणा नाही करणार, झालं पुष्कळ. तुम्हाला देखील लिहून टाका. आज जरा बरोबर नाही वाटतं तुम्हाला, असं जरा हळूहळू लावलं पाहिजे मार्गाला.
आणि सवय नाही लावली तर शेवट अवघड होते त्या लोकांना. असं निघता येत नाही आणि हे करू शकत नाही. आणि यमराज तर काही थांबत नाही, चला म्हणतात आता नाही पण स्टे नो स्टे, स्टे विथ मी असं म्हणतो यमराज. कमाल, हे एवढं समजलं पाहिजे. त्याला हे समजलं आहे ते मरणाच्या आधीच असं बरोबर वातावरणात जातात म्हणून अरण्ये उपवसंती, म्हणजे अरण्यामध्ये राहून म्हणजे जरा शांत त्याच्या वातावरण. त्याचं लगेच तुम्ही अरण्यात बिरण्यात चालले जाल कुठल्या त्या डिंडोरीच्या वगैरे असं नाही करायचं. तिथे रण्य नाही मनाचं, आतला अर्थच म्हणतो, त्याचा रागद्वेष नाही. अशा वातावरणात राहायचं शिका की ठीक आहे, कुणी काही म्हणेल त्यात मनाची एनर्जी वाया घालू नका, बस असं करायचं. आपण लगेच रिॲक्शन करतो आणि मग सुरू होतं टेन्शन आणि त्यातून वाटेल ते प्रॉब्लेम शरीराचे सुरू होतात. अरे देवाचे देव. आणि तो शांता विद्वांसः भैक्षचर्यां चरन्तः. दुसरं आणखी सांगितलं की ठीक आहे कसे वागतात, कारण आचार प्रथमो धर्म. आचार हा पहिला पैलू आहे विचार चांगले होण्यासाठी, म्हणजे शांततेने वागायचं. कारण कोण काय बोलेल काय करेल याच्यावर तुमचा कंट्रोल नाही, फक्त मनाची शांती ठेवायची केली ते कोणाचं कंट्रोल तुमचं आहे. दुसरे तर आपणच अपसेट व्हायचं, याला काय अर्थ, दुसऱ्याला करत बसायचं. शांती काय ना, नियती आपलं कार्य. खूपच झाली केस अवघड असेल तर त्या नारायणाला सोपून द्या, तेव्हा तुझे शंख चक्र गदा पद्म आहे तू पहा का. आपण म्हणतो तर आपला इगो येतो, त्याच्यात सोडून द्यायचा ईश्वर. त्यासाठी पाहिजे का ते सतत ईश्वराचं अधिष्ठान असं सतत ठेवलं की शांती येते. लगेच देवाचं नाव घ्यायचं. शांती विद्वांसा, विद्वांस म्हणजे याला विवेक आहे प्राप्त केली. आणि विद्वान म्हणजे थोडंसं तरी शास्त्राचे संस्कार झाले की मग आपल्या लक्षात येते की आत्मा काय अनात्मा काय, आणि हे ऐकलंच नाही तर लक्षात येत नाही. भैक्षचर्यं चरन्तः. आणि जी काही मिळालं भिक्षाटन म्हणजे जे काही यदृच्छा लाभ संतुष्ट पुरी राहत होते तिथे, इथे काहीतरी आपल्याला मिळतं ते जे काही मिळेल समाजाकडून ते आपलं घ्यायचं. याचं तर सिंपल जीवन झालं की बरोबर राहते. म्हणजे संयमरूप जीवन जगून श्रद्धेची त्याला जोड देऊन आणखी जे रण्य नाही द्वंद्व नाही अशा वातावरण विरजहा म्हणजे रजगुण रहित वातावरण जायचं. थोडंसं सात्विकता आवश्यक. प्रयांती विरजा म्हणजे ज्याचं चांगलं वाईट कृत्य भस्मसात झाली म्हणजे थोडक्यात म्हणजे रागद्वेष राहिले नाही. पर्सनल लाईक्स त्यांनी दिसले की हेच मला हवं हे नको नाही आहे ना, ठीक आहे रे बाबा म्हणजे तयारी ठेवतो. काही वहावे जीवन काही पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे मुळे गळे. काय करतो पण तुम्ही यात्रेत जा म्हणजे समजा कुठे राहावं लागतं. तुमचं मुख्य प्रयोजन त्या केदारनाथचं दर्शन घ्यायचं आहे ना, थोडंसं जा त्याच्यात. त्याला जास्त महत्त्व दिलं, मस्त महत्त्व दिलं की त्रास होतो दिवसभर. का बरं त्यांनी म्हणजे राहायची व्यवस्थाची नाही केली नाही. त्याच्यापेक्षा आपण त्रास करून घेतो स्वतःला, ते सोडून देतो. हो निघून जातात ते आगामा पायुनू अनित्य, ते येत आहे निघून जातात तसे वातावरण. अशा तऱ्हेनं साधं जीवन जगवून सूर्यद्वारेनं ते विरजा प्रयांती. ते म्हणजे जे अशा तऱ्हेचं त्यांनी आचार संहिता पाळली आहे. थोडंसं विचाराला देखील जरा चांगले शास्त्राचं श्रवण करून वगैरे संस्कार केले आहे तर त्यांना होतं काय विरजा म्हणजे त्यातील रजगुण वृत्ती त्याची दूर होऊन सत्वगुणच आपल्याला तत्वापर्यंत घेऊन जातो. विरजा प्रयांती त्या ठिकाणी सूर्यद्वारेनं अर्थात दोन मार्ग, एक सूर्य आहे आणि दुसरा चंद्र मार्ग. आपण कशात प्रश्नोपनिषदात पाहिजे. एकाला म्हणतात उत्तरायण मार्ग, दुसऱ्या म्हणतात दक्षिणायन मार्ग. म्हणजे दोन मार्ग आहे. पाथ ऑफ स्पिरिट म्हणजे अध्यात्माचा मार्ग, ते सूर्य आपल्याला सांगितलं. एकाला म्हणतात प्राण, दुसऱ्या म्हणतात रई. कारण याच्यावरचं एक्सप्लेनेशन म्हणजे प्रश्नोपनिषद आहे. तर सूर्यद्वारे म्हणजे सूर्यदेवता त्याला मदत करणं. सूर्यामध्ये दोन्ही भाग आहे, प्रकाश जे आहे आणि एनर्जी आहे, ओज आणि तेज. या मार्गाने जाऊन अशा तऱ्हे ते सूर्यद्वारे सूर्यमार्गाने त्या जाऊन प्रयांती ते पुढे वाटचाल करतात. यत्र कोणत्या ठिकाणी पोहोचतात, यत्र हि सहा अमृत अव्यय आत्मा. आधी काय सांगितलं होतं, सूर्यद्वाराने सकाम
जीवाला कुठे घेऊन जाणार? स्वर्गलोकापर्यंत. स्वर्गातून त्याला परत यावं लागतं. पण तेच कर्म जर निष्काम भावने केलं असेल, ज्ञानप्राप्तीसाठी केलं असेल, वैराग्यासाठी केलं असेल, भक्तीसाठी केलं असेल, हा जीवात्मा बाकी काय अपेक्षा करत नाही. यत्र सहादे शब्द तसेच आहे. अमृत हा अव्ययात्मा पुरुष हा, जिथे हा परिपूर्ण पुरुष आहे, परमात्मा आहे, तिथपर्यंत त्या जीवाला जायला मिळतं. इतका मत. आता ते हा स्पष्ट झाला की असं विकार रहित, रजगुण रहित, शुद्ध अंतःकरण झालेला असा साधक तो शरीर तोही सोडत असतो आणि मग जन्ममृत्यूरहित अशा अवस्थेला प्राप्त होऊन अविनाशी ते पुरुष आहे. पुरुष शब्द आधी सांगितला, पूर्णत्वात पुरुष हा, पुरुष आहे ना बा पुरुष हा, तो परिपूर्ण आहे. त्याला देशाची, कालाची, गुणधर्माची सीमित नाही, मर्यादा नाही, असा अमर्यादित परमात्म्याला प्राप्त होतो. कारण तो कशासाठी साधन करतो? बाकीच्या कर्म आणि कर्मफळासाठी. दुष्ट आणि अदृष्ट फळाच्या मागे लागत नाही. मला मोक्षोमे भूयात अंतर. आणि त्याला मग तिथे सांगतात तो ब्रह्मलोकापर्यंत गेल्यानंतर त्याला एकच जिज्ञासा असते ब्रह्मप्राप्तीची, परमात्मा. मग ब्रह्मदेवाला ब्रह्मज्ञान असतंच. ब्रह्मदेव त्याला ब्रह्मज्ञान देऊन स्वतः जेव्हा तो ब्रह्मदेवाचं पदवी सोडून आपल्या ब्रह्मस्वरूपात स्थित होतो तेव्हा जीवात्मा देखील त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. याला म्हणतात क्रममुक्ती, ग्रॅज्युअल लिबरेशन. तो इकडे येणार नाही. दुसरा जो आहे सकाम कर्मी काय येईल? स्वर्गातून तो इमम लोकम वा हीनतरम वा विचंती, तो मनुष्य लोकात येईल किंवा आणखी वासना वाईट असतील तर तसं येईल. पण या वासना कोणत्या आहे? भगवत प्राप्तीच्या. त्याच्यामुळे त्याला तो गुर्जर निर्णय प्रकारच्या संतांचा त्या ठिकाणी निर्देशन, शंकराचार्य, बुद्ध, रामकृष्ण त्याच्यासाठी साधन केलं. बाकीचे लोक त्याची दृष्टी समजली नाही, त्यातून वाटेल ते वादविद करत. रमण महर्षी, अरविंद हे सगळे त्याने देखील असं सगळं केलं आहे. पण हेतू कोणता? परतत्वाची प्राप्ती. आणि त्याला परतत्वाची प्राप्ती तशी होते की ज्या दिशेने आपण बंदुकीचं आपण टार्गेट लावत असतो गोळीचं, तिकडे जाते ते. आता अशा तऱ्हेने ह्या साधकाने ठीक आहे घर सोडलं, तपश्चर्या केली, पण जोपर्यंत त्याला गुरुजनांपासून मार्गदर्शन होत नाही तोपर्यंत साधनेत दृढता, पक्केपणा येत नाही. आता ते सांगत आहे पुढे, ह्या साधकाने अशा तऱ्हेचं ॲडजस्टमेंट केल्यानंतर अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर त्याला हे समजलं आहे की हे कर्माचं फळ जसं इथलं अनित्य आहे तसं स्वर्गाचं देखील कर्माचं फळ अनित्य आहे. त्याचे पलीकडे जायचं आहे दुष्ट आणि अदुष्टाचं असं समजून आता पलीकडचा परिसर आपल्याला कोण सांगू शकेल? त्यात आपण परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणः निर्वेद माया नास्त्य कृत्यकृतेन तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम. आता तुम्हाला इतका बॅकग्राऊंड दिला की तुम्हाला स्पष्ट झाले की काय आपण साधनेमध्ये दिशा कशी असावी, लक्ष काय असावं, ध्येय असं ज्याला समजलं आहे त्याला म्हणतात ब्राह्मण. याचा अर्थ त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. नुसत्या ब्राह्मणाच्याच घरात जन्माला आलं म्हणजे असं नव्हे, मुली का असो की ज्याची दिशा ब्रह्मबुद्धीची झाली म्हणजे ब्रह्मचिंतनाची झाली आहे, अंतःकरण शुद्ध झालं तेव्हाच होऊ शकेल. म्हणजे ब्रह्मजिज्ञासू आहे त्याला म्हणतात ब्राह्मण. आणि तो जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्म जानाती इति ब्राह्मण, पण अजून नाही त्याला माहीत, तर त्याने काय केलं पाहिजे? जिज्ञासू झाल्यानंतर ब्रह्माची जिज्ञासा असताना कर्मचितान लोकान परीक्ष, पुण्यकर्मातून प्राप्त झालेल्या लोकांचं असं निरीक्षण करून की ते आपल्याला स्वर्गलोकापर्यंत देखील घेऊन जाईल. पण स्वर्गाची प्राप्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती नव्हे, पूर्णत्वाची प्राप्ती नव्हे, सच्चिदानंद परमात्म्याची प्राप्ती असं समजून विचार कर. काहीतरी आपलं स्मशान वैराग घेऊन जायचं ते बरोबर. आणि त्याला दृढता आली पाहिजे विचारात. कशी? अकृतकृतेनं न अस्तित्व. अकृत म्हणजे जे शाश्वत आहे, ते कुठल्याही कर्माचा परिणाम नाही, जे अनंत आहे, ते नॅचरल आहे, स्वाभाविक आहे, ते काही करून काही प्राप्त होऊ शकत नाही. अकृतेनं जे केल्या जाणाऱ्या कर्मांनी ते प्राप्त होत नाही. म्हणजे
थोडक्यात सांगायचं म्हणजे जे स्वाभाविक आहे, जे परिपूर्ण आहे, ते आपण कर्माने प्राप्त करू शकत नाही. शंकराचार्य एका ठिकाणी म्हटलं आहे की जी वस्तू प्राप्य आहे, उत्पाद्य आहे, विकार्य आहे, संस्कार आहे, तिथे तुम्ही कर्माने प्राप्ती करू शकता. समजा मला एखादी गोष्ट या ठिकाणी मिळाली नाही, दुसऱ्या पुण्याला किंवा मुंबईला मिळत असेल तर तिथे जाऊन पण मिळू शकतो. इथे नाही तर तिथे आहे, प्राप्य आहे. म्हणजे त्याला मर्यादा आहे, देशाची, कालाची. अशी वस्तू मी कर्माने प्राप्त करू शकतो. इथे नाही लगेच फ्लाईटने जाऊन आपण घेऊन येऊ शकतो. पण परमात्मा कसं आहे, नित्य प्राप्त आहे. त्याच्यामुळे ते प्राप्य आहे, त्याची कारण दुसरं उत्पाद्य असेल, काही ते आपण निर्माण करू शकतो. जसं आपण काही कापड आहे, त्याचं कपडा तयार करतो, आपल्या त्याच्यापासून आपण शर्ट शिवतो काय, किंवा एखादं काही सोनं किंवा चांदी असेल त्याचे आपण निर्णय दागिने करू शकतो. हे उत्पाद्य करू शकतो. ते उत्पाद्य ते विकारवाद देखील आहे, विकार आहे. त्याच्यावर आपण काही मित्रवायचं असेल तर अग्नीचे संस्कार करत असतो. पण आत्मा कसा आहे, ह्या चारही गोष्टीच्या लागू नाही. प्राप्य नव्हे, तो नित्य प्राप्त आहे. उत्पाद्य नव्हे, सदोदित अस्तित्व स्वरूप आहे. विकारी नव्हे, विकारवाद नाही आहे. आणि म्हणून तो त्याच्यावर काही संस्कार अशी जर आहे तर कशाने प्राप्त होईल? ज्ञानात एव तू कैवल्यम, असं जाणूनच. आणि मग ज्ञान कोणापासून होऊ शकेल? अशा गुरुपासून की जे कोणत्या स्वतः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुमेवाभिगच्छेत. आजकाल गुरुही भरपूर मिळतात. त्यांनी शास्त्राचं ज्ञान आपल्या गुरुपासून विधिवत ऐकलेलं आहे आणि स्वतः गुरुपासून त्याला उपदेश प्राप्त होऊन त्याला दृष्टी प्राप्त झाले. अशा श्रोत्यम ब्रह्मनिष्ठम गुरुमेवाभिगच्छेत. गुरुकडे कशासाठी? तद्विज्ञानार्थम. ज्ञानार्थ नाही, पुस्तकातून मस्तकातून ज्ञान झालंच आहे, ते आपला अनुभवात कसं उतरेल, प्रतीतीला कसं येईल, या जिज्ञासे भावने त्यांनी गुरुजनाकडे जावं. विज्ञानार्थ म्हणजे अनुभव घेण्यासाठी. त्यात केवढी कन्व्हिक्शन होऊन निर्वेद माया. निर्वेद म्हणजे वैराग्य ठेवून, वैराग्याचा अर्थ रागद्वेष मनामध्ये न ठेवता. वैराग्य म्हणजे हिमालयात गेलं पाहिजे नव्हे, की कशावर अवलंबून राहू नका. तुम्ही उद्या नाही मिळालं ठीक आहे, चालेल माझं सहज. नास्ती अकृतकृतीनं, जे नॅचरल आहे, इट कॅनॉट बी गेन बाय आर्टिफिशियल मीन्स. जे स्वाभाविक आहे, जे परिपूर्ण आहे, ते कर्माने प्राप्त होऊ शकत नाही. हे आतापर्यंतच्या विवरणाच्या प्रकाशात तुमच्या लक्षात आलं असेल. कुठलीही कर्म असो, मग व्यावहारिक असो की धार्मिक असो, त्याला मर्यादा आहे. खूपच झालं ते स्वर्गलोकावर निघून जातं, पण ते काही पूर्णत्वाची प्राप्ती देत नाही. असं समजून या ज्ञानाचं जिज्ञासा हृदयात दृढ करून त्याला थोडीशी रागद्वेष रहित अंतःकरण करून, म्हणजे वैराग्य करून, अशा साधकांनी गुरुपाशी जावं. आणि मग तिथे राहतात ते अंतिमासेना म्हणून. जरा त्यांनी जे सांगितलं तसं करतात. अहंकार हळूहळू कमी होतो, रागद्वेष कमी होतात, अंतःकरण आणखी शुद्ध होत जातं. तसं सोनं जर डागिलं असेल तर आपण जरा तापवून त्याला हे करतो तर ते. पण कसं जावं? समित पाणी. आपण म्हणतो चक्रपाणी, म्हणजे हातामध्ये चक्र, तो चक्रपाणी. समित म्हणजे हातामध्ये समिधा घेऊन. समिधा म्हणजे त्यानं जे आपल्याला आवश्यक आहे तशी गोष्ट देऊन आपण सेवेसाठी गेलं पाहिजे. इथं आता सेक्शन बदलला विचाराचा. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुमेवाभिगच्छेत. आणि हीच उपनिषदाची पद्धती गीतेत सांगितली आहे. सांगितलं की ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही गीतेत. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र हे विद्यते. एखादी वस्तू क्लीन असेल, शुद्ध असं स्वच्छ असेल, पण पवित्र म्हणता येत नाही. प्रेताच्या अंगावर टाकलेलं जे वस्त्र आहे ते कोरं असतं, कारण ते क्लीन आहे, स्वच्छ आहे, पण ते पवित्र नाही. पण हे ज्ञान कसं आहे? त्या रागद्वेष, आवरण, ईर्षा, मत्सर काहीच नाही, शुद्ध स्वरूप आहे. आणि ते शुद्ध भावातूनच आपण प्राप्त केलं पाहिजे, शुद्ध त्या ज्ञानी पुरुषापासून. आणि म्हणून आपण तिथे गेलं पाहिजे. तद्विद्धे प्रणिपातेनं, परिप्रश्नेनं आणि सेवया, म्हणजे नम्रतेने जा. त्याला अशा बाबतचा प्रश्न विचारला, बाकीचे प्रश्न आपण भरपूर विचारतो. आणि सेवया, त्याची सेवा करून त्याने जे साधन सांगितलं ते करा. उपदेश शांती ते ज्ञान. मग दुसरा भाग त्याचा गुरुजनांचं उत्तरदायित्व काय? श्रुती सांगते. याच्यात सांगणार आहे पुढच्या याच्यात की ते मग असे याला उपदेश करतात. आणि तेव्हा उपदेश एक शब्द जरी मिळाला गुरुचा, त्याचं जीवन पूर्ण बदलून जातं. इंग्रजीत म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. चेंजेस बाहेर असतात पण आतून बदलून जातं.
एखादा साधा नरेंद्र देखील विवेकानंद होऊन जातो. एखादा कार्पेंटरचा मुलगा देखील तसं जर त्यांनी देखील भरपूर असं साधन मिळेल आपल्याच्यात. नंतर ते काय लिहिलं असेल ते. तर अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे. कारण हे दोन सूत्र आहे आपल्या बाबतीत, कर्माबाबत आणि ज्ञानाबाबत. अपरमचेत प्राप्तव्य. नुसतं इकडच्याच गोष्टी असेल, नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी करून काय जमत नाही. तुमचा भूक लागली असेल तर बोलाची चकडी, बोलाचा भात, जेवून या तृप्त कोण झाला, तिथे काय जमत नाही. आम्हाला असं एकदा असं ट्रेनिंगमध्ये असताना सुरतला गेलो आम्ही, ब्रह्मचारी असताना. आता तिथे पोहोचणं 1-1.5 वाजता आणि इतकं ते चिकचिक होत असतं उन्हाळ्यात. म्हटलं आपण स्नान करू. ते एका ब्रह्मचारी म्हटलं की अरे आज मेंटल स्नान करेंगे, मानसिक स्नान. दुसऱ्याने त्याला उत्तर केलं फिर मेंटल फूड भी क्यों नहीं खाएगे. ते नाही, तर तसं नाही जमत. काही गोष्टी म्हणजे त्याचं ज्ञान आणि कर्म ह्या दोन गोष्टी याच्यात. पण जी वस्तू पूर्ण आहे त्याच्यात कर्माचं काही प्रयोजन नाही, फक्त जाणं आणि तेव्हा. आता ते कसं पण आपल्याला माहीत नाही. साधा मोबाईल सांगायचा असेल तर आता लेसन घ्यावं लागतं दिवसभर. आजकाल तर इतक्या काही असतं, मोर सोफिस्टिकेटेड, मोर कॉम्प्लिकेटेड, असं माझं सूत्र आहे. मग बोलतो दाबत. आता हे तर आपल्याजवळ आहे पण माहीत नाही. तर मग जाऊन कसं करायचं ते आता पुढे उद्याच्या फारच मजेदार आहे. आता ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.